हे जे रोजमेरीचं झाड आहे ना, हे वाढलेलं आहे. तर हे आपल्याला सगळं असं बांधून घ्यायचं आहे. तर मी बाहेर रोजमेरी वॉटर मला जेव्हा बनवायचं असायचं ना, तर मग मी नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि काल व्हिडिओ आला नाही, माझा हात दुखत होता, मी तुम्हाला गेल्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं असेल. आणि काल मग पूर्ण दिवस आहे ना आराम केला मी, थोडंसं मला बरं वाटतंय. आणि आता संध्याकाळपासूनच मी व्हिडिओला सुरुवात करते. आता 3:30 झालेले आहे, संध्याकाळ म्हणजे दुपारचे 3:30 झालेले आहे. आणि बेलाची स्कूल 4:45ला सुटते. बेलपरीची 4ला असते आणि बेलाची 4:45ला सुटते स्कूल. तर मग मी अगोदर इथे पार्किंग एरियामध्येच थांबते आणि मग अगोदर बेलाला पिक करते, त्याच्यानंतर परीला पिक करते. 15 मिनिटाचा टायमिंग असतो दोघांचा स्कूल सुटण्यामध्ये. आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत आहे ना संध्याकाळचं रुटीन शेअर करते. सकाळी मी विचार केला होता, पण एवढी घाई गडबड चालू होती आणि मग थोडंसं मी आरामच करता घरातलं काम आवरत होते ना, त्यामुळे मग असं मला व्हिडिओ शूट करायला वेळच मिळाला नाही. पण संध्याकाळचं मी रुटीन पण शेअर करणार, प्लस एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असून मग मी थोडीफार आहे ना माझ्या स्वतःसाठी वेळ काढते. तर माझं ते स्किन केअर असतं, तर ते पण मी तुमच्यासोबत आहे ना शेअर करणार आहे. का ते मस्ट आहे, किती पण बिझी असलो ना आपण तरी आपल्यासाठी ना थोडासा वेळ आपण स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. आणि आपल्या घरात आपण वस्तू घेतो स्किन केअरसाठी, तर त्या वस्तू यूज तर झालंच पाहिजे नाही का. एवढ्या आवडीने आपण घेत असतो, त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करत असतो, तर मग वेळ काढून स्वतःसाठी ना ते यूजसुद्धा केलं पाहिजे. असो, आता ऊन दिसत असेल तुम्हाला, पण सकाळपासून आहे ना विंडी वेदर होतं आणि पाऊस पण खूप झाला. पाऊस थांबला आणि त्यानंतर माझा असं वातावरण झालेलं आहे. तर चला, आणि त्यासोबतच मला रोजमेरी ऑइलसुद्धा बनवायचं आहे. म्हणजे ते मी तुमच्यासोबत खूप अगोदर शेअर केलं होतं, पण आत्ता घरी जाऊन मी बनवून ठेवते. आणि बाकीचं जे सगळं असणार आहे रुटीन ते घरी गेल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण त्या अगोदर मी बेलाला पिक करते, कारण अजून 10 मिनटं बाकी आहे तिची स्कूल सुटायला. तर चला, जस्ट आले मी घरी आणि आलेले आहे. आणि बेलाची ट्रिप जाणार आहे, जूनमध्ये फर्स्ट वीकला जाणार आहे. तर काही लिस्ट दिलेली आहे स्कूलमधनं, तर मग आता त्या लिस्टप्रमाणे ना वस्तूसुद्धा घ्यायच्या आहे, काय आहे नॉर्मली, तर मग त्या बघायच्या आहे. तर ते तर लिस्ट करणार, मग त्या लिस्टप्रमाणे वस्तू तर घ्यायला जाऊ बाहेर. पण आता मी काय करते आहे, आपलं तर रोजमेरीचं जे झाड आहे आपल्या गार्डनमध्येच आहे. अगोदर तरी मी ना विकत आणायचे, पण आता विकत आणायची गरज नाही आहे. तर आपल्या गार्डनमध्ये स्ट्रॉबेरी दिसले होते. हो ना, हां ओके. तर जा कपडे चेंज करून येतो. तर मग ते आता मी रोजमेरी आहे ना, रोजमेरीची जी पानं ती तोडते आणि मग मी हे रोजमेरी वॉटर कसं बनवते हे तुम्हाला दाखवते. अगोदर दाखवलं होतं मी, पण भरपूर जण कधी कधी तो व्हिडिओ बघत नाही किंवा स्किप होऊन जातो. तर मग मला मागच्या व्हिडिओला आले होते कमेंट्स, तर मी तुम्हाला दाखवते. आणि बनवलेलं असलं ना तर मला तर ते उद्या यूज करायचं आहे. तर आदल्या दिवशी जर बनवून ठेवलेलं असलं ना तर खूप इझी पडतं. नाही तर मग ज्या दिवशी आपल्याला लावायचं आहे ना ते रोजमेरी वॉटर, तर मग ते फक्त बनवायलाच ना 1 तास निघून जातो आणि बाकीचे पण खूप कामं राहतात. मग ना असं न राहून जातं ते. त्याच्यामुळे मग आत्ता आहे ना करून ठेवते मी, आणि नेक्स्ट वीकला पण यूज होईल एवढ्या प्रमाणात मी बनवून ठेवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला, हे जे रोजमेरीचं झाड आहे ना, हे वाढलेलं आहे. तर हे आपल्याला सगळं असं बांधून घ्यायचं आहे. तर मी बाहेर रोजमेरी वॉटर मला जेव्हा बनवायचं असायचं ना, तर मग मी घेऊन यायचे बाहेरून. 2 युरोला काहीतरी समथिंग आहे ना, फक्त एकदम असं थोडं एवढेच असायचे, 3-4 काड्या फक्त असायच्या त्याच्या. पण आता आपल्या गार्डनमध्येच ना भरपूर रोजमेरी प्लांट आहे, म्हणजे एवढं मोठं रोजमेरी प्लांट आहे ना, तर त्याच्यामुळे आता टेन्शन नाही आहे. जेव्हा वाटेल तेव्हा आहे ना आपण हे तोडून आपण हे वॉटर बनवू शकतो. आणि खरंच खूप फरक पडतो, कारण की इथलं तुम्हाला माहिती आहे वॉटर एकदम हार्ड असतं. तर त्यामुळे ना खूप केस गळतीचं जास्त प्रमाण वाढतं ॲक्च्युली. त्यामुळे आता बघा एवढं मी असं कट केलेलं आहे, एवढं इनफ आहे. आणि एवढंच बंच मिळायचा, आय थिंक 2 युरोला का काहीतरी एवढा बंच मिळायचा. आणि मग मी नेहमी जेव्हा पण जायचे ना ग्रँड फेस, तुम्हाला माहिती माझं फेवरेट शॉप आहे, तर तिथून मी घेऊन यायचे. आणि बघा आता हे करते, आणि हे सगळं आता करायचं आहे व्यवस्थित. आता जेव्हा वेदर चांगलं होईल ना तर तेव्हाच आहे ना हे सगळं करता येईल आपल्याला.
आणि मागच्या वेळेस आहे ना तुम्हाला हे एक झाड दाखवलं होतं पर्पल कलरचे, त्याला फ्लावर्स आलेले आहे आणि इतकं सुंदर दिसतंय ना ते. आत्ता तेव्हा तर एवढे ना फुलं नव्हते दिसत, पण आता भरपूर फुलं आलेली आहे. तुम्हाला दाखव, हे बघा ही सुंदर फुलं आहे ती, इतकी छान दिसते ना. हे झाड पण खूप छान दिसतं, फुलं पण इतकी छान दिसत आहेत, भरपूर आलेले आहे. आणि हे रोजमेरीचं मी हे तोडलं ना तर इतका छान सुगंध येतोय रोजमेरीचा. हे बघा 4-5 लवंग घेतलेले आहे, मेथीदाणे घेतलेले आहे आणि हे काळे तीळ आहे ना ते घेतलेले आहे. आता एवढं पाणी मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे रोजमेरी टाकलेलं आहे आणि हे पण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि आता मी जेवढं पाणी घेतलेलं आहे ना तर त्याचं अर्ध पाणी झालं पाहिजे. आणि हे जे पाणी आहे ना नंतर पिंक कलरचं होतं, 15-20 मिनटं लागतात. आता स्लो गॅसवर ठेवायचं आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवत राहील. हे रोजमेरी इझिली आहे ना मार्केटमध्ये अवेलेबल असतं. आता हे टाकलं, हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं. चहा ठेवलेला आहे मी जस्ट, आणि मी विचार करते वरणबट्टी बनवायचं का काय, कारण की खूप दिवस झालं. तुम्हाला माहिती आहे सध्या एकदमच हेल्दी वगैरे आपण म्हणजे आम्ही बनवत आहोत आणि खात आहोत. पण आणि ते मी माझ्या बाबतीत जास्त फॉलो करते, म्हणजे मी नेहमी घरात हेल्दीच बनवत असते सगळ्यांसाठी. पण मी माझ्यासाठी ना काही गोष्टींना अजून ठरवलेल्या आहेत, तर त्या पोर्शन वाईज किंवा प्रोटीन केवढं घ्यायचं आहे तर ते ठरवलेलं आहे वेगळं. पण खूप दिवस झाले ना वरणबट्टीच बनवलेली नाही आहे, तर म्हणून सांगितलं का कोमल खायची इच्छा झालेली आहे. तर म्हटलं ठीक आहे, पॉसिबल झालं तर आज बनवेन, अदरवाईज मी दुसरं काहीतरी बनवणार. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5 आणि हे रोजमेरी वॉटर बनवून मी ठेवून देणार, म्हणजे मला उद्या यूज करता येईल. चहासुद्धा साईड बाय साईड ठेवलेला आहे आणि चहा झाल्याच्यानंतर थोडंफार किचनचं सगळं आवरून देईल. संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे आपण ना एकदा क्लीन करत असतो, म्हणजे कोणी झाडू मारतं, वॅक्यूमने सगळं क्लीन करून घेणार मी. आणि बाकीचं किचनचं आवरल्यानंतर आपण मग स्वयंपाकाला सुरुवात करतो, दिवाबत्ती करतो. तर इथे पण आहे ना थोडंफार माझं तसं रुटीन आहे. पण एवढंच आहे का इथे ना रात्री 8, 8:30, 9ला आहे ना उजेड असतो. तर मग त्यामुळे मग ती लगेच अशी संध्याकाळ वाटत नाही, असं वाटतं एकदम दुपारच आहे का काय असं. चला मस्त चहा घेते आणि बोलते. तर बेलाच्या फ्रेंडचा बर्थडे आहे, तर बर्थडे इन्व्हिटेशन आलेलं आहे. ओके, 6 जूनला आहे. ओके, आणि बेलाचा बर्थडे असतो 5 जूनला आणि हे 6 जूनला आहे. ओके, किडीज मध्ये आहे. तो इंडोर प्ले एरिया असतो ना. बघू ना, आता तुझा पण बर्थडे त्याच वेळेस आहे, तर मग आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार ना, 5ला 6ला करायचं आहे नाही का. कारण की मोस्टली काय होतं वीकडेज मध्ये ना बर्थडे असला ना तर मग भरपूर जणांना पॉसिबल होत नाही इथे यायला. हो बाबू, भरपूर जणांना ना यायला पॉसिबल होत नाही. मग असं वाटतं वीकेंड असला का सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि काय फ्रेंड्स आहेत त्या वर्किंग आहे, तर पॉसिबल पण झालं पाहिजे ना. तर बघूया कसं होतं. बघा वरती हलकासा पिंकिश कलर आलेला आहे हा, आणि 15 मिनटं झालेला आहे, 10 ते 12 मिनटं. आता हे हलकंसं असं ग्रीन कलरचं दिसत असेल तुम्हाला, ग्रीन किंवा लाईट ब्राऊन असं. आता नंतर आहे ना अजून थोडंसं आपल्याला उकळायचं आहे, याचं थोडंसं अजून अर्ध पाणी करायचं आहे. नंतर ते पिंक कलरचं होतं. पाठवा द्यायचं का तुम्हाला? 5:25 जा, मला जॅकेट घाला, तू पण जा. व्यवस्थित जा, ओले होऊ नका. ओके. बुद्धाय नमः. ओम ओम बुद्धाय नमः. ओम ओम बुद्धाय नमः. ओम
हे पाणी झालं 20 मिनटं लागतात बरोबर. हे बघा एवढं पाणी ठेवलं होतं आपण, एवढं त्याचं ना एकदम अर्ध्यापेक्षा थोडं कमी झालेलं आहे. कारण की हे मेथी दाणे, थोडे लवंग आणि काय ते आहे, इवन रोजमेरी आहे ना, ते त्याचं आहे ना असं चांगलं का थोडक्यात काय म्हणतात छान असं मुरलं पाहिजे त्यामध्ये. आता हे जेव्हा गार होईल ना तेव्हा ते स्प्रे बॉटलमध्ये मी काढून घेणार गार झाल्यानंतर. आणि बघा हलकंसं आहे ना पिंकिश कलर येतो, म्हणजे तुम्हाला आता तो ब्राऊन दिसतोय पण ॲक्च्युअलमध्ये ना तो लाईट एकदम पिंक दिसतो तो. हे बघा गार झालेलं आहे हे रोजमेरी वॉटर. आता यामध्ये करून घेते. यामध्ये मी हे रोजमेरी वॉटर काढून ठेवलेलं आहे. हे मला उद्या पण यूज होईल आणि हे जे बाकीचं आहे ना आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. माझ्याकडे आता ही स्प्रे बॉटल अवेलेबल होती म्हणून मी यामध्ये घेतलं. छोटे आहे पण मग त्याच्यामध्ये ना मावत नसायचं, कारण की रोजमेरी जे वॉटर आहे ते जास्तीचं बनवायचं म्हणून. याच्यापेक्षा ना छोटी मला स्प्रे बॉटल आणायची आहे पण सध्या आहे ही म्हणून मग मी ही यूज करते. तर आत्ता आपण यांना यूज करायची, त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि 1 आठवड्यापर्यंत आपण हे 1 आठवडा अजून हे रोजमेरी वॉटर फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आणि नेक्स्ट वीकला जर आपल्याला वापरायचे असेल ना तर फ्रीजमधनं बाहेर काढायची, 1 तास नॉर्मल टेम्परेचरवर झाल्याच्या नंतर हे रोजमेरी वॉटर आहे ना वापरू शकतो. लगेच फ्रीजमधून काढल्या तुम्ही जर स्प्रे केलं ना तर एकदम गार वाटू शकतं, सर्दीसुद्धा होऊ शकते तुम्हाला. म्हणून हे 1 वीकपर्यंत 1 ते 1.5 आठवडा आपण वापरू शकतो. बघा हे रोजमेरी वॉटर माझं रेडी आहे. म्हणजे उद्या मला हेअर वॉश करण्याच्या अगोदर 1-1.5 तास अगोदर हे स्प्रे करणार मी आणि मग माझा टाईमसुद्धा वाचणार. मग वेळेवर जर करायचं असेल ना तर मग खूप जास्त गडबड होऊन जाते आणि मग पॉसिबलच होत नाही. पीठ मळून झाले आता आणि हे बॉईल करायचं आहे आपल्याला, वाफवून घ्यायचे आहे. पाणीसुद्धा आहे ना झालेलं आहे यामध्ये. आपण पाणी ना पहिले ना स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे बघा परिवेला सुद्धा आवडीने खातात आणि याची रेसिपी खूप वेळेस शेअर केलेली आहे मी. स्वयंपाक झालेला आहे. इथे बघा बट्टी आहे, इथे आपलं फोडणीचं वरण, इथे आहे वांग्याची भाजी आणि इथे आहे कांद्याची चटणी. आणि कांद्याची चटणी तर पाहिजेच. आणि आता आम्ही जेवण करायला बसतो. माझं जेवण झालं आणि इथे बघा तुम्हाला हे दाखवते, हे हँड मास्क आहे, ट्रीटमेंट फॉर युअर हँड्स. आणि आपण आपल्या चेहऱ्याची तर काळजी घेतोच पण हाताची आणि पायांची काळजी घ्यायला विसरतो. तर हे मी शॉपमधनं घेतलेलं आहे आणि मला भरपूर जण विचारतात का लिंक आहे का, तर नाही, मोस्टली मी शॉपमध्ये सगळं परचेस करते. हे पण फूड मास्क आहे बघा, हे फूड मास्क विथ शिया बटर आणि विटॅमिन ई आहे यामध्ये. आणि त्याचा फ्रेग्रन्स जो आहे ना तो ऑरेंजचा आहे. तर अगोदर आपण हे जे मास्क आहे ना पायाला लावून घेऊ आणि नंतर मग हाताला लावूया. चला आता फूड मास्क आहे तो बघूया. खूप दिवस झाले आणले होते पण मग लक्षच नाही राहिलं माझं. हे बघा असं आहे. हे ओपन करायचं आहे साईडला. कट करायचं आहे साईडला. कारण की आत्ता कसं जास्त सगळी कामं झालेली आहे. स्वयंपाक होता मी काय केलं, किचनचं लगेच आवरून घेतलं, पुसून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी ना सगळं क्रीम वगैरे आहे. हे आपण पायात घालू आणि इथे जे आपलं स्टिकर होतं ना ते असं स्टिक करून घेऊ आपण. आणि किती मिनटं सांगितलेले आहे त्यांनी, 15 to 20 मिनिट्स ठेवायचे आहे आपल्याला. आता हे दोन्ही साईडला पटकन आहे ना मी करून घेते.
आणि मस्त रिलॅक्स करते, बाहेर बसते. वातावरण चांगलं झालेलं आहे आता. आणि हे सगळे सॉरी हे पिलोज वगैरे ना वरती ठेवले मी. आणि आपण एवढं काम करतो ना, कधी कधी स्लीपर्स घालत नाही घरात, काम करतो कंटिन्यू, आपले पाय पाण्यात असतात, तर त्यामुळे मग अजूनच खराब होतात पाय, नाही का. तर मला असं वाटतं जसा वेळ मिळेल, मी नेहमी सांगते नेसेसरी नाही आहे, पण थोडा वेळ आपल्यासाठी काढायचा आणि जसं पॉसिबल होतं तसं ना आपण स्वतःची काळजी घ्यायची. आता मी करते माझं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी. 15-20 मिनटं ठेवते आता हँड मास्क. हे बघा पिंक कलरच्या याच्यामध्ये आहे. सेम आहे प्रोसेस, जसं मी पायाचं होतं ना अगदी तसं हे हाताचं सुद्धा आहे. ओपन करायचं, हे पण 15 to 20 मिनिट्स ठेवायचं आहे. सोबत दोन्ही घातले ना पायाचे आणि हाताचे, तर मग रिमूव्ह करताना आपल्याला मग इझी पडतं. म्हणजे स्टिक करून घेते. आणि स्किन केअर झालेला आहे. आणि हा जो मास्क आहे ना, हा स्लिपिंग मास्क आहे. तर हा मास्क लावून असंच झोपायचं. आणि जेवण तर झालेलं आहे बघा, आता वाजलेले आहे 7:40. आणि हा जो व्हिडिओ आहे मी इथेच एंड करते. माझं संध्याकाळचं रुटीन असं असतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.